करतायत. विश नेटवर्क अत्यंत दर्जेदारपणे पार पाडत आहेत आणि खऱ्या अर्थानं स्पष्ट कॅमेरा अँगल, अचूक लाईव्ह कव्हरेज आणि अखंड प्रसारणामुळे ग्रामीण क्रिकेटला ही डिजिटल व्यासपीठ मिळाला आहे. खेळाडू, आयोजक आणि प्रेक्षकांना जोडणारा हा सेतू म्हणजे विश नेटवर्क लाईव्ह टेलिकास्ट. आणि कालच्या दिवसात खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 6 लाख, आजच्या दिवसापर्यंत आपण पाहिलं तर 6 लाख पर्यंत चेतन पाटील यांची ती झालेली व्हायरल व्हिडिओ ही आपण पाहिलीत आणि अजून 1 मिलियन पर्यंत जाईल की काय असं मुनीत कुडू यांनी आम्हाला दर्शवलंय. या दीपेश मॅन ऑफ द मॅच स्वप्नील यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सामन्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच दीपेश यांना आपण पाहताय. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं. हर्ष बेबी देखील कॅमेरामध्ये त्यांना कैद करण्याकरिता इथे आलेले आहेत. कॅम्पा एनर्जी ड्रिंक आणि आगरी सामनावीर अर्थातच कुमार ध्रुवांश रुपेश पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आणि स्वप्नील डॉन कालच्या दिवसात क्वालिफाय झालेले आहेत. ही ट्रॉफी आणि दीपेश मॅन ऑफ द मॅच. खूप चांगलं क्रिकेट दीपेशने दाखवलं आणि मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ते राहिलेले आहेत. जास्त वेळ नाही घेत आपण सरळ जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमच्या साथीनं व्हॉइस ऑफ पालघर पालघर भूषण प्रमोद शेडगे सर जोडले जाते. पहिलाच बॉल आपण पाहिलात ह्या वेळेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना रत्नाकांत पाटील साहेब सध्या पदयात्रा करून साईबाबांचं दर्शन घेऊन या व्यासपीठावर आलेत आणि प्रसाद आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलंय. ओम साईराम, आपलं मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी कृपेश पाटील, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. तर डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित या वेळेला आदित्याला परतावं लागलं असतं की काय. 6 धावा, 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ धनसार, अंडरम पासूनचा प्रवास आणि सध्या पालघरमध्ये नोकरी धंदा करून ते सध्या मायक्रोफोन वर प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. अर्थातच उत्कर्ष पाटील, वेलकम. ऑन साईडला जरूर खेळले गेले. कृपेश पाटील पुन्हा एकदा पुढे सरसावर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल अजय घरत, भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर अँड बॅटर म्हणून ज्याची ओळख खानिवडे गावाचा अनमोल रत्न. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स. पहिले षटक प्रगतीपथावर. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि गार्गेश पाटीलला आपण पाहिलं तर बहाडोली प्रीमियर लीग सातत्याने हाताळत असताना हलक्याशा हाताने फक्त आदित्यच्या बॅटमधून 1 रन तर मिळेल आणि पाहता पाहता स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 4 रन चौकार. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. थँक्यू. सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड. खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला आणि तिथे चौकार देखील प्राप्त झाला. जलपरी फार्म ढेकाळे, संजय कुडू खानिवडे यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये. त्यांचे खूप खूप आभार. जलपरी फार्म ढेकाळे, संजय कुडू साहेब खानिवडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे प्रमोद सर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जिथे 2 चौकार देखील बघायला मिळालेत. 2 फलंदाज, एका बाजूला अजय घरत, एका बाजूला आदित्य पाटील. या वेळेला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथून स्कोर कार्डला धावसंख्या ही 11 लागलेली आहे. व्हाईट बॉल प्लस इथे आपण पाहतात या 2 रन म्हणजेच फलकावरती जर तपासून पाहिली तर 13 धावा. अगदी शेवटचा बॉल. प्रत्येक षटकाराकरिता इथे कॅश प्राईज 100 रुपये आलेला आहे. जलपरी फार्म ढेकाळे, संजय कुडू साहेबांच्या माध्यमातून. या वेळेला फटका तर जरूर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला परंतु लॉंग ऑनला नाही क्लिअर करू शकले कृपेश यांच्या हातामध्ये. इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो वंदितो मी तिला. थँक्यू. पहा, लक्षात घ्या, जर टीम मीटिंग तुम्ही करतायत तर खेळपट्टीच्या बाहेर करा. फक्त हीच नम्र विनंती असेल.
आज स्वतः राहुल पाटील इन ऍक्शन या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय. 21,000 रुपये आर्थिक सहाय्य. नवनिर्वाचित विद्यमान नगरसेवक राहुलजी प्रकाश पाटील टिंबोडे, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. विकेट किपरच्या भूमिकेत सध्या तरी ते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान विकेट मिळाली आणि कृपेश पाटील चांगला झेल टिपला. दीपेश पाटील वेल बॉलिंग, सुपर, व्हेरी वेल, मॅग्निफिसंट बॉलिंग. 40 प्लसचं क्रिकेट अफलातून ते खेळत आहेत. 13 पहिल्या षटकाच्या एकंदरीत समाप्तीनंतर रोहित किनी चांगला बॉल ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर, परंतु पंच यावेळेला दर्शवतायत अजित म्हात्रे सर. यस, व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. पहा, उत्कर्षक 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 षटकांमध्ये तुम्हाला चांगली रणनीती आखावी लागते, पॉवर पॅक बॅटिंग करावी लागते, पॉवर पॅक बॉलिंग करावी लागते. परंतु आतापर्यंत यावेळेला बॉलिंगचा दर्जा आपण पाहिला तर दुसऱ्या षटकातील 1 बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात खूप चांगली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकात जबरदस्त चेंडू हाताळला, अगदी अचूक टप्पा आणि चेंडू पडल्यानंतर आतभर आतमध्ये येणारा देखील आपण पाहिलाय. आदित्य तयार. या वेळेला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील का, आणि पोहोचलेत, परंतु शेवटच्या क्षणाला हा कॅच इथे सुटलाय. येणाऱ्या काळात तुम्ही जर आपण पाहिलं तर इथून फलंदाज जर हवी झाले तर मग या कॅचचं उत्तर तुम्हाला तेही तिथे मिळेल. सध्या आपण पाहतायत रोहित आले होते, गोलंदाजी त्यांनी चांगली केली होती, परंतु इथे कॅच सुटलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. विश नेटवर्कनं खूप चांगल्या पद्धतीनं इथे या स्पर्धेला खऱ्या अर्थानं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती 16. या षटकातील पुढील बॉल, गोलंदाज तयार. इथे देखील व्हाईट बॉल पंचांनी पाहिलं आणि तदनंतर दर्शवलं की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 वरती. 2 बॉलचा खेळ, जो उल्लेख तुम्ही केला की पॉवर प्ले मध्ये एक चांगलं क्रिकेट असणं गरजेचं आहे आणि ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 17 रन, आणखीन 4 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल इथे देखील आता पंचांकडे अगदी आपसुकतेने नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज पाहत होते की हाही बॉल आम्हाला वाईड मिळेल का. पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केले. सध्या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉलचा खेळ एकंदरीत संपलाय आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 17. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. विकेट किपर राहुल पाटील स्वतः येत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना पहिला धक्का बसल्यानंतर आपण पाहिलं तर हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का. 17 या धावसंख्येवर 17 लॉस ऑफ 2 विकेट. पॉवर प्ले मध्ये रोहित किनेने यावेळेला जबरदस्त गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला विचार विनिमय करण्यास भाग पडलाय. हो, मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवणारा गोलंदाजीचं प्लुत्त करणं आतापर्यंत पाहायला मिळतं. रोहित किनी अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा 1 वर्ष त्यांनी मिळवला होता. तोच रोहित किनी आपल्याला पाहायला मिळतात. पर्पल कॅपचा हकदार होता. मॅक्झिमम आय थिंक सो 17 ते 18 विकेट त्याच्या नावावर सुद्धा होत्या आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा भेदक मारा करत असताना पाहायला मिळतोय. 17-2 दुसऱ्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर. अठराला 2 या ठिकाणी उपस्थित आहे संजयजी कुडू साहेब. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आणि थोड्याच वेळात या षटकानंतर आपण त्यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. फॉलो थ्रू मध्ये पायावर जाऊन बॉल आदळला, रोखण्याचा प्रयत्न केला आणि जेपी यावेळेला आपण पाहताय जयप्रकाश पाटील जग्गुदू यांना आपण पाहू शकाल. 40 प्लसचं क्रिकेट ऑन स्क्रीन. या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. किशोरजी वजे साहेब, मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जलपरी फार्म ढेकाळे आदरणीय सन्माननीय संजयजी कुडू साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन किशोरजी वजे साहेब सहसचिव या स्पर्धेचे आहेत. त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं.
उत्कर्ष काय म्हणशील, 2 षटकं 19 धावा आणि त्यानंतर आता 4 षटकांमध्ये काय स्थिती असायला हवी? एकंदरीत 2 षटकांचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने संपला. 19 रन तर जरूर झालेत आणि प्रथमतः बॅटिंग करत असाल तर आपण आधीचे देखील 2 सामने पाहिले. इथून 4 षटकांमध्ये किमान 40 धावा आल्या तर 60 धावांचा सामना बघायला दुसऱ्या डावात देखील मजा येईल. आणि सध्या आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे. चिन्मय तरे या फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे, चांगली गुणवत्ता आहे, चांगले फटके खेळण्याची त्यांच्याकडे एक वेगळी स्किल आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित स्वागत सन्मान पाहताय संजयजी कुडू साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य 2000 रुपये. जलपरी फार्म ढेकाळेचे प्रोप्रायटर. तिसऱ्या षटकात गोलंदाज पुन्हा एकदा गार्गेश पाटील, एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे देखील आपण पाहिले. अनेक वेळा खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवत असताना गार्गेश पाटील यांना आपण तिसऱ्या षटकात पाहताय. पहिल्या षटकात जरूर 13 रन त्यांच्या देखील आलेत. गार्गेशचा हा पहिलाच बॉल, सबमरिंग डिलिव्हरी, बॉल निघून जाईल शॉर्ट लेगला. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर 22च्या स्वरूपात 1 रन यावेळेला खर्च केली गेले. चिन्मयला आपण पाहतायत या खेळाडूकडे खूप पोटेन्शियल आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. चांगली फील्ड सेट केले. एका साईडला आपण पाहिलं तर मिड ऑन, त्यानंतर लॉंग ऑन पाहायला मिळतो, वाईडिश मध्ये आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅच नंबर 2 होईल का? कृपेश पाटील गोट्या येत आहेत, ब्रँड ऑफ नवसाई. जेव्हा जेव्हा मात्र या फिल्डरकडे बॉल आलाय तेव्हा तेव्हा बेस्ट कॅचेस आपण पाहिलंय. तोच खेळाडू पुढे सरसावत असताना साहेबांचं मैदान ज्याने गजबजवलं होतं, एक महान सेलिब्रिटी आजच्या घडीला आपण पाहिलं तर प्राजक्ता माळी हिच्या शुभ हस्ते जो सन्मान झाला होता बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, कैलासवासी प्रकाश पांडुरंग पाटील स्मृती चषकामध्ये. आणि एवढे संघ आल्यानंतर सुद्धा बेस्ट फिल्डरचा किताब मिळवल्यानंतर 1 वर्ष अग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूला किताब मिळाला होता. ते सातत्य त्याने बाळगलंय. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. चिन्मय तरेला परतावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेला. गॉ गोलंदाज गार्गेश पुन्हा एकदा तयार. यावर आपण पाहतायत काय चेंडू हाताळला, अप्रतिम. या चेंडूचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. अगदी मुख्य खेळपट्टीवरती त्यांना 4 एकानुचित, जिथे आपण पाहताय 4ही बाजूने बंदिस्त झाले. उत्तर नव्हतं त्या चेंडूचं. काय चेंडू हाताळला गार्गेशने. बघा रिप्लेच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर आपण पाहतायत योग्य ती उसळी देखील मिळाली आणि वेग देखील चांगला होता. आता इथून आपण पाहतायत 22च्या संख्येत 55 दिले. स्कोर कार्डला रनसंख्या 21 वरती जाऊन पोहोचते. या षटकातील पुढील बॉल, गोलंदाज गार्गेश पाटील तयार. राईट हँड ओव्हर द स्टंप्स. या वेळेला खूप चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका तर जरूर खेळलाय आणि तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज इथे बाद होतील. विकेटची पडझड चालू आहे. बॅटिंग करणारा यंगस्टर टेंभोडे उमरोळी या संघासाठी आता सध्या टेन्शन वाढलंय. फलंदाज इथे बाद. गॉड. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. खंबीर नेतृत्व दर्जेदार कर्तव्य दानशूर व्यक्तिमत्व महान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल गावड टेंबोडे गावाचा आगरी समाजाची शान. हे अनिल दादा टेंबोडे थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतायत आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आगरी प्रीमियर लीग सीझन 9 पर्व 9 आहे. अभिमानाची, सन्मानाची आणि परंपरेची ही स्पर्धा. काही स्पर्धा उत्कर्ष येतात, बंद पडतात, परंतु ही स्पर्धा अव्याहतपणे आगरी बांधवांसाठी हा वर्ल्ड कपच आहे. आणि प्रत्येक आगरी बांधवांना पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच आगरी प्रीमियर लीग. स्विचिटचा फटका होता. हलक्याशा हातानेच फक्त चेंडूला दिशा दिली गेली होती. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून गेला. रोहित किनीच्या हातामध्ये येईपर्यंत आराम के साथ 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उत्कर्ष काय म्हणशील, आल्यानंतर कसं फील केलं तुम्ही? मास्टर चियर्स मॅन या वेळेला उपस्थित झाले. फ्लिकचा फटका आहे. कृपेश कॅच ड्रॉप. 2 कॅच व्यवस्थित छिल्ले होते.
परंतु यावेळेला थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड खालावलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24ला 4. गार्गेश 16 रन देत 2 षटकं 3 विकेट. सुपर बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय गार्गेश पाटील. ब्रँड आहे बहाडोलीचा. 8च्या इकॉनॉमिकने गोलंदाजी केली. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24ला 4. चर्चा जारी राहील, परंतु जाऊया आपण संगीत कक्षेकडे. पहाटोली गावाला आई सत्वाची, पहाटोली गावाला या पहाटोली गावाला आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. रिहान सुपर किंग बहाडोली कमबॅक करत असताना ज्या पद्धतीने पाहायला मिळते यंगस्टर टिंबोडे या टीमवर आतापर्यंत हबी राहिले. 24ला 4. यंगस्टर टिंबोडे उमरोळी टीमचा विचार केला तर श्री प्रफुल्लजी पाटील, सागर पाटील आणि राजनजी पाटील यांचा संघ पाहायला मिळतो, ज्याचे आयकॉन प्लेयर जीत गावड आपण पाहत आहेत. प्रफुल्लजी पाटील साहेब ज्यांचं नुकताच उल्लेख केला आणि त्यांचं आगमन सुद्धा झालंय, त्यांचं करूया वेलकम. रिहान सुपर किंग बहाडोली जर आपण विचार केला तर श्री कल्पेश कुडू बहाडोली व कुणाल घरत सरपाडा यांचा हा संघ आणि राहुल पाटील स्वतः आयकॉन प्लेयर पाहायला मिळत आहेत. यावेळेला लिफ्ट केला आणि पंचांनी सांगितलं यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतो 25. उत्कर्ष कसं वाटलं एकंदरीत सकाळच्या नयनरम्य वातावरणात आल्यानंतर? या मैदानात तो येऊन गेलेला आहे, साखरेच्या मैदानात काय पलट झालाय, परंतु इथून जर आपण पाहिलं चर्चा जारी राहील. स्विच हिटचा फटका जरूर खेळला गेला. राहुल घरत धावतायत, बॉलला फील्ड करतील तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. प्रतीकच्या बॅटमधून येईल 2 रन आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. प्रफुल्लजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टिंबोडे गावातील अनमोल रत्न, वेलकम. आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 27 धावा धावफलकावरती. अगदी सकाळच्या सत्रात ज्यावेळेला या साखरे या गावामध्ये आलो तिथे पाटील आळीमध्ये खूप चांगलं असं वेलकम असं आगरी प्रीमियर लीगचं आपल्याला बघायला मिळालं. मागे देखील इथे एकविरा चषकामध्ये योग होता, परंतु यावेळेला आगरी प्रीमियर लीगचा जो थरार आहे मैदानामध्ये आल्यानंतर जणू काही कायापलट झाला, जो तुम्ही उल्लेख करताय अगदी बरोबर. साखरे ग्रामस्थ आणि संपूर्ण आगरी प्रीमियर लीगनं काही जबरदस्त मॅनेजमेंट केलं. या मैदानाला कोणी सांगणार नाही की हे असं मैदान होतं. यावेळेला फटका तर जरूर चांगला आलाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. लो फुल टॉस बॉल आणि लो फुल टॉस ला सांगितलं या वेळेला प्रतीकने आय एम द बॉस. मॅग्निफिसंट टायमिंग, चांगला फटका होता. 33ला 4. इथून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. लेट कट खेळलेत. राहुल घरत धावतायत, जयप्रकाश धावतायत, जग्गू, परंतु इथून बॉल मिळणं नामुमकिन, कारण आउटफील्ड एवढी फास्ट बनवले की बॉल थांबण्याचं नाव घेत नाही. आणि या बॉलने आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनचा वेध घेतला. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार ऑन दी टोस खेळला गेला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, काही जबरदस्त फटका. नेत्रदीपक जणू काही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये धावतायत, परंतु बॉलने 4 धावांची मोहर उमटवली. चौकार. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ द ऑफस्टम्पचा बॉल होता, त्याला निश्चित स्वरूपात थोडासा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. चांगला चेंडू. रोहितनं फलंदाजाला अगदी फॉलो केलं म्हणायला हरकत नाही. बघा ज्या पद्धतीने शफल झाले, आणखीन ऑफसाईडला तो बॉल रिलीज केला आणि इथे डॉट बॉल येतोय. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही बॉलला ऑन साईडला फटका तर जरूर खेळलाय. मिड विकेट मधनं चेंडूला प्रोटेक्शन मिळेल. तुर्तास धावसंख्या 2 इथे सहज रीतीने परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 धावसंख्येमध्ये बदल होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 षटकांचा खेळ ज्या वेळेला समाप्तीवरती येतोय त्यावेळेला 39 धावा या धावफलकावरती. या 4 धक्के लागलेत यंगस्टर टेंबोडे उमरोळी या संघाला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात रिहान सुपर किंग बहाडोली या संघानं खऱ्या अर्थानं चांगले क्रिकेट दाखवले आतापर्यंत. उर्वरित 2 षटके आहेत. 2 षटकांच्या कहाणीमध्ये काय होईल हेही आपण तेवढ्याच चुरशीने ऐकणार आहोत. तुर्ताच घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. पहाटोली गावाला
गावाला आई तत्वाची बाडोली गावाला या बाडोली गावाला आधी वंदितो मी तिला माझ्या सतुबाई देवीला Thank you. वंदितो चला यानंतर होणारा सामना तानसा किंग टीमचे कॅप्टन या आणि राही फायटर्स माकणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लेइंग 11ची लिस्ट काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जा फिलअप करा सबमिट करा आणि टॉस साठी 6 षटकानंतर रेडी राहायचंय 4 षटकांचा खेळ झाला 39ला 4 आतापर्यंत नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते परंतु प्रतीक पाटीलचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने उत्कर्ष तो बॅटिंग करतोय 8 बॉल 17 आणि अनुभव थोडासा कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाहीये अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण भागातलं क्रिकेट एवढं चांगलं सुधारलंय डेव्हलप झालंय की शहरी भागातले खेळाडू सुद्धा लाजतील अशा प्रकारचं मात्र आता ग्रामीण भागातील खेळाडूंना तेवढा प्लॅटफॉर्म दिला जातो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि ते टॅलेंट दाखवण्याची हीच ती वेळ असते तुम्हाला कारण संधी क्रिकेटमध्ये फार कमी मिळते यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे जीत गावड काय फटका खेळलाय का म्हणून मला या संघामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून निवड केले षटकार 6 शेठ माणूस आहे हो बारी अंदाज अनोखा निराल चांगला फटका ऑन साइडला जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला मागील बॉलवर याही वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा मागच्याच बॉलची पुनरावृत्ती परंतु या वेळेला हाय अँड हँडसम मागील बॉल फ्लॅट होता या वेळेला आपण पाहतायत खूप चांगली बॅटिंग जीत गावडच्या बॅट मधनं अगदी सलगचा दुसरा षटकार धावसंख्या जिथे थांबली होती जीत आले आणि आता या धावसंख्येला एक वेगळा स्पीड दिला षटकार चांगला फटका एक्झिक्यूट केला होता लगातार हा दुसरा षटकार पहा जेव्हा तुम्हाला आयकॉन प्लेअर म्हणून तुम्हाला ऑप्शन मध्ये निवड केली जाते त्यावेळेला फार मोठी जबाबदारी असते तुम्हाला तिथून प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करावी लागते परंतु दिवसभर प्रॅक्टिस करण्यापेक्षा फक्त 1 ते 2 तास प्रॅक्टिस करा मन लावून करा मन लावून जेव्हा तुम्ही काम करतील ना त्या कामामध्ये तुम्हाला यश 100% मिळेल यावेळेला ऑन साइडला खूप चांगला फटका लगातार तिसरा षटकार 3 in row दिस इज अ क्लास बाय जीत गावड काय फटका खेळलाय ऍक्शन रिप्ले मध्ये पहा यावेळेला हा बॉल डिलिव्हर करत असताना आणि अगदी या बॉलवर सरळ बॉलला फेकून दिलंय बॉडमॅनचा चांगला वापर केला त्यावर टेनिक्स नाही तर लिहिलं होतं जीत गावडचा क्लास या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57 लॉस ऑफ 4 विकेट तन्मय थोडासा महाग ठरतोय एक्सपेन्सिव्ह ओव्हर उत्कर्ष काय म्हणशील ज्या पद्धतीने खेळपट्टी मैदान कसं कौतुक करशील आतापर्यंत खूप जबरदस्त स्पर्धा आगरी प्रीमियर लीग म्हटलं की खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक मॅनेजमेंटची लेवल टॉपची असते आगरी प्रीमियर लीगचे वैशिष्ट्य आहे 9 पर्वात आपण पाहतायत प्रत्येक वर्षी नाविन्य घेऊन येणारी ही स्पर्धा यंदाच्या वर्षात देखील आपण पाहतायत खूप सुंदर असं हे मैदान इथे आपल्याला उपलब्धी पाहायला मिळतंय गोलंदाज तन्मयच्या विपक्षात सलग 3 षटकार ठोकले जीतनं आणि आता चौथा बॉल घेऊन राऊंड डिस्टन्सनं गोलंदाज तयार याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खऱ्या अर्थानं चेंडू पकडण्याचा प्रयत्न केलाय लॉंगॉनचे खेळाडू वेगानं बॉल पर्यंत पोहोचले डायरेक्ट हिट इथे नाही झालंय जिथे आपण पाहतात 2 रन परिपूर्ण होत असताना फलकावरती 2 ने आकार घेत 59 धावा 4 गडीच्या मोबदल्यात यंगस्टर टेंबोडी उमरोळी या संघ बघायला मिळतोय जीत गावड सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो काल पंकज पाटील पालन यांनी जसं क्रिकेट चांगलं खेळलं अप्रतिम सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात निकेत गावड असेल अप्रतिम चांगलं क्रिकेट खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्यांनी पटकावले म्हणजेच तुम्हाला माइंडसेट करावं लागतं ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉल डिलिव्हर केला होता आणि सरळ बॉल निघून जातोय रोहित किनी बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे यंगस्टर भामटपाडा या टीम कडून सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतो या अगोदर नागोबा प्रसन्न भामटपाडा हे टायटल खूप गाजलं बरीच वर्ष 59ला 4.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय 6 बॉलमध्ये 20 धावा आलेत यावेळेला अप्रतिम इनसाइड आउटचा फटका फिल्डर नाहीयेत आणि त्याला बीट करत बॉल निघून जातोय षटकारासाठी काय फटका खेळलाय फोरआर्मचा चांगला वापर करत असताना त्याचा बॅटिंग स्टान्स पहा ऍक्शन रिप्ले मध्ये
जसा बॉल पिच झाला आणि इथून अप्रतिम चांगला फटका अलेक्स हेल्स या खेळाडूची आठवण झाली आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 65 धावा. 5 षटकांचा खेळ झाला. या पण एक स्वागत सन्मान आपण करणार आहोत. रत्नाकांत पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्लजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. 65 रन, 65 धावा. अतिशय उत्तम दर्जाची बॅटिंग आतापर्यंत जीत गावडच्या माध्यमातून आपण पाहतायत. अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. फॅब्युलस बॅटिंग. उत्कृष्ट खेळपट्टी जी आहे ना ती कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देते आणि पिच क्युरेटरने खूप चांगली खेळपट्टी बनवली गेली. आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेब टेंबोडी गावातील रत्न आहेत आणि त्यांचंच यथोचित स्वागत सन्मान रत्नाकांत पाटील साहेब. आणि टेंबोडे गाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर आणि नेहमीच ही कार्यकारिणी समिती आहे त्यांना हेल्पफुल सातत्याने पाहायला मिळतं. विशेष सहकार्य होत असतं, मदतीचे हात असतात. थँक्यू व्हेरी मच. 7 बॉल 26, 371.43 चा स्ट्राईक रेट. 4 षटकार 7 बॉल मध्ये 26 रन आणि ही हायलाइट्स जे आपण पाहताय जीत गावडची सुपर बॅटिंग क्लास. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर येत आहेत परंतु कॅच ड्रॉप आणि इथून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 66 च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. 66 धावा. 66 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. मागच्या षटकात धावांचा वेग वाढला, तो अत्यंत महत्वाचा होता, तो म्हणजेच यंगस्टर टेंबोडे उमरोळी या संघाकरिता. रियान सुपर किंग बहाडोली सगळं काही सुरळीत चाललं होतं. तन्मय पाटील आले आणि तन्मय पाटीलच्या विपक्षात जीत यांनी आक्रमण स्वीकारलं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला जयप्रकाश जग्गू यांच्यावरती देखील हल्ला बोल. चेंडू लांब लांब आणि खूपच लांब लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला एपीएलचा दिमागदार देखणा षटका. जीत गावड मैदानाच्या चहू बाजूला खूप चांगलं क्रिकेट दाखवतात. थँक्यू सो मच. 72 धावा धावफलकावरती. आता दुसऱ्या डावामध्ये निश्चित स्वरूपात राहुल पाटील यांच्यावरती देखील नजरा असतील. नवनिर्वाचित नगरसेवक आणि कालच्या दिवसात गट नेतेपदी देखील त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि तेच राहुल पाटील आपल्याला बघायला मिळतात यष्ट्यांच्या मागे. दुसऱ्या डावामध्ये त्यांची देखील फलंदाजी अत्यंत महत्वाची राहील. सध्या लॉंग स्टॉप रिजनला आपण पाहतायत रोहित किनी यष्ट्यांच्या पाठीमागे. या वेळेला स्ट्रोक तर चांगला आहे परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता आणि काय जजमेंट पाहायला मिळतं. सुपर मॅग्निफिसंट कॅच. जबरदस्त हा झेल जीतच्या माध्यमातून आपण पाहतायत. फलंदाज बाद होताना, कारण अशा प्रकारचे झेल टिपणं फार कठीण असतं. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं आणि ते कॉन्सन्ट्रेशन ठेवलं. 9 बॉल 32, 5 षटकार 355.6 चा जो स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. शफल झाले होते, फोर्स केलं होतं या बॉलला. खूप उंच बॉल गेला आणि बराच वेळ बॉल हवेत राहिला आणि त्यामुळे जजमेंट परफेक्ट यावेळेला पाहायला मिळाला आणि परफेक्शन अप्रतिम जीतचं पाहू शकलात आणि त्यामुळे अप्रिशिएट केलं ते कृपेश पाटील या फिल्डरने. प्रणाली प्रफुल्ल पाटील मॅडम टेंबोडे यांच्याकडून आग्री प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. आपलं मनपूर्वक धन्यवाद प्रफुल्लजी पाटील साहेब. हीच खरी पोचपावती आपल्याला पाहायला मिळते टेंबोडेकरांची. 72 ला 5. उत्कृष्ट 9 बॉल 18 धावा प्रतीकच्या बॅटमधून आलेत आणि आतापर्यंत तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. अगदी बरोबर. यावेळेला राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल येता क्षणी आक्रमक फटका दाखवलाय त्यांनी. प्रतीक पाटीलचा आपण उल्लेख करत होतो. 9 चेंडू आणि 18 धावा खूप महत्वाच्या राहिल्या त्या. जीत गावडला खऱ्या अर्थाने जी ऊर्जा मिळाली ती प्रतीक पाटीलच्या त्या 9 बॉलमध्ये 18 ज्या होत्या त्या अनुषंगाने आपण पाहतात. आता
दाखल झाले ते स्ट्रायकिंग एंडला. उर्वरित 2 बॉलचा खेळ आहे. एक्सपिरियन्स गोलंदाज जयप्रकाश पाटील जग्गू आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल, या बॉलला फटका तर खूप चांगला खेळलाय. वाईटिश लॉंग ऑफला बॉल क्लिअर करत 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4. जबरदस्त हा फटका यावेळेला पाहायला मिळाला. अगदी सुनील धानवा आणि सुशांत धानवा यांच्या कटआउटच्या बाजूने हा बॉल निघून गेला. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जातोय. चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ. अखेरीस 78 धावा यंगस्टर टेंबोडे उंबरोळी या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 78 आणि 79 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रतीक पाटीलचं मी कौतुक करेन. 11 बॉलमध्ये 23 त्याच्या बॅटमधून आल्या. सुपर बॅटिंग करत असताना आणि हे स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण अगदी नटलेलं पाहायला मिळतं. बॅटिंग चार्ट अजय घरतला आपण पाहतायत 5 बॉल 7, आदित्य 5 बॉल 6, त्यानंतर राज चिन्मय 1-1, जीत गावड 9 बॉल 32. अफलातून बॅटिंग केली प्रतीक पाटीलने जी बॅटिंग केली. नॉट आउट 11 बॉल 23 आणि राकेश 1 वर नॉट आउट राहिले. एक्स्ट्रा 5 धावा आल्या. एकंदरीत 7 धावा पाहिल्या. आणि त्यानंतर आपण पाहतायत गोलंदाजी गार्गेशने 2 षटक 16, 3 विकेट 8चा इकॉनॉमी. रोहित किनी 10.50चा इकॉनॉमी. 21 धावा खर्च केल्या. तन्मय जयप्रकाश पाटील यांनी 26 आणि 13 धावा खर्च केल्या. तन्मयचं महागडे षटक. फॉल ऑफ विकेट्स 13 वर 1, 17 ला 2, 20 ला 3, 21 ला 4, 72 ला 5 आणि एक्स्ट्रा 7. 78 ला 5 आणि 79 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता. तांसा किंग आणि राही फायटर्स माकणे. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. जेवढा वेळ व्यतीत करतील तेवढा मात्र पेंडिंग राहतील सामने. त्यामुळे नो एक्सक्यूज. या प्रफुल्लजी पाटील साहेब, मी आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करावा. टेंबोडे गावातील अनमोल रत्न एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. राही फायटर्स माकणे किरण पाटील यांचा संघ, तर एका साईडला अभिजित किनी आणि पंकज किनी खराटतारा यांचा संघ तांसा किंग. वेलकम प्रफुल्लदादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर या. फायटर्स माकणे, राही फायटर्स माकणे टीमचे विशाल पाटील स्वतः येत आहेत या ठिकाणी आणि तांसा किंग टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. हा टॉस तांसा किंगच्या कॅप्टनसाठी माहितीचा टॉस 2026 आणि AL. प्रफुल्ल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. चला या तांसा किंगचे कॅप्टन आहेत ते मात्र कॉल करतील, त्यांना हा मान जाईल. कॉइन स्पिन केला जाईल. APL, यस डेफिनेटली APL आलेला आहे. प्रफुल्लजी पाटील, आपण फक्त या स्पर्धेविषयी 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. सुंदर असा ग्राउंड बनवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आग्री प्रीमियर लीग ही सुंदररित्या पार पडते. ह्याही वर्षी चांगल्या रीती पार पडेल असं मला तरी वाटतं. थँक्यू व्हेरी मच प्रफुल्लजी पाटील. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. साईश ठाकूरला आपण पाहत आहेत. गेल्या वर्षापासून गेली 2 वर्ष खूप चांगला चर्चेत राहिलेला आहे. यंदा काय तयारी आहे? नाही, असं काही खासही तयारी नाही, पण प्रॅक्टिस वगैरे करून चांगलं. डेफिनेटली टॉस जिंकला, काय निर्णय असेल आपला? फील्डिंग. फिल्डिंग. आज यंदाच्या वर्षात टीम बॅलेन्सिंग आहे. हो,
कसं वाटतं एकंदरीत यंदा मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे, मैदान मात्र रूपरेषा बदललेली आहे, तर या स्पर्धेचं कौतुक कसं करशील? मैदानाचं सांगायला गेलं तर कमिटीचं खूप खूप आभार मानेल, कारण की आधी ग्राउंड होतं कसं आणि आता खूप छान बनवलं. थँक्यू व्हेरी मच. साईश यांना आपण ऐकलं पाहिलं विशाल पाटील टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. आता बॅटिंग आहे, बघूया. थँक्यू व्हेरी मच. विशाल पाटील यांनी अगोदर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. प्रफुल्ल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस आपण पाहिला तर तांसा किंग टीमच्या बाजूने लागला. तांसा किंग टीमचे कॅप्टन साईश ठाकूर यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः हा गोलंदाजी स्वीकारू. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुनश्च एकदा जोडले जातील उत्कर्ष पाटील व्हॉइस ऑफ धनसार आणि एक सिनियर समालोचक अर्थातच मनोजी पाटील व्हॉइस ऑफ बहाडोली. धन्यवाद. मुनीत कुडू, कॅमेरामॅन विष्णू नेटवर्क. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकला. आता 36 बॉल आहेत आणि 36 बॉलमध्ये रन करायच्यात 79. मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून आता भरपूर अपेक्षा असतील. एक चांगले समाजसेवक, आता नगरसेवक आणि कालच्या दिवसात गटनेते देखील पदी ज्यांची निवड झालेली आहे. समाजाचा खऱ्या अर्थानं ज्यांनी एक समाजाला हातभार लावणारं नाव म्हणून सुरुवातीला एक चर्चा राहिली आणि तदनंतर आज कार्यसम्राट म्हणून हा टॅग त्यांच्या पुढे लागलेला आहे, ते राहुल पाटील आहेत. साथीनं एका बाजूला आपण पाहतात जतीन, आमच्या साथीनं मनोज पाटील सर आहेत व्हॉइस ऑफ बहाडोली. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात पहिलाच बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉलनं सुरुवात होते. जीतचा पहिलाच बॉल इथे डॉट बॉल आलाय. जीत गावट बॅटिंगनं मनं जिंकली. आता गोलंदाजीनं देखील तुम्हाला तीच क्वालिटी दाखवावी लागेल. 79 धावांचं एक भलं मोठं टार्गेट घेऊन उतरलेला संघ बघायला मिळतोय, तो म्हणजेच यंगस्टार टेंभोडे उमरोळी. रिहान सुपर किंगसाठी राहुल पाटील. दुसरा बॉल राऊंड डिस्टन्स ऑन साईडला फटका जरूर खेळला. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन नव्हतं, फक्त सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने 2 बॉल नंतर स्कोर कार्ड धावसंख्येला सुरुवात होते 1 रन. मनोज सर, इथून आपण पाहतायत पॉवर प्लेची 2 षटकं आहेत, 79 धावांचं मोठं टार्गेट. सुरुवातीचा काळ तुमचा अत्यंत महत्वाचा असणं गरजेचं आहे. नक्कीच पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा धावफलकावर येणं गरजेचं आहे रिहान सुपर किंग्ससाठी. आणि त्यानंतर मग 4 षटकांमध्ये 50 धावा राहिल्या तर कुठेतरी ती टोटल होऊ शकते, परंतु इथून जर 1-2 गडी बाद केले तर थोडीशी मुश्किली ओढवू शकते. जीत गावड यावेळेला चांगला चेंडू होता. एका बाजूने आपण बघतोय अपकमिंग यंग टॅलेंट खाडीनुडे गावाचं जतीन गरत आपल्याला बघायला मिळतोय. प्रचंड क्षमता आहे या खेळाडूकडे आणि मागच्या वर्षी प्रभावित केलंय सर्वांना त्यांनी, परंतु यावेळेला तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात हे चालणार नाही, तर तुम्हाला ती प्रॅक्टिकली कामगिरी करावी लागेल. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जो तुम्ही उल्लेख केला की मागच्या वर्षी ज्यानं APL गाजवली, कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले आणि या वेळेला आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये जतीन हा फलंदाज इथून बाद होतोय. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये तुम्हाला खेळायचं होतं. पहिला मॅच लीग स्टेजचा साखळी सामन्यांचा पहिला मॅच बी पॅनल मधून आणि जतीन सारखा फलंदाज आता स्वस्तात बाद होतोय. फलंदाज बाद, गॉन. TVS ज्युपिटरची गाडी आहे. त्या गाडीची चावी जर हरवली असेल आणि त्या गाडीचे मालक जर इथे असतील तर आपली चावी आहे ती घेऊन जावा आमच्या कॉमेडी स्टुडिओमध्ये, ओळख पटवा आणि ही तुमची चावी घेऊन जावा. TVS ज्युपिटर गाडी आहे आणि तिची चावी इथे मिळालेली आहे, तर कोण असतील तर प्लीज आपण या आणि आपली गाडीची चावी घेऊन जावा. नवीन फलंदाज रोहित संघनायक म्हणून पाहायला मिळालेत. प्रमोद सरांनी उल्लेख केला चांगले गोलंदाज म्हणून देखील या स्पर्धेमध्ये अनेक वेळा ज्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि 4 बॉलचा खेळ झाल्या मनोज सर, धावसंख्या फलकावरती फक्त 1 रन. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या वेळेला सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला खेळले. डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मी म्हणेन मनोज सर की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावी राहते की काय. सुरेख गोलंदाजी करताना जीत गावड आपल्याला बघायला मिळतोय. टेंभोडे गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. ॲज अ ऑलराऊंडर खूप छान पद्धतीने मागील 4 वर्षापासून आपण बघतोय परफॉर्मन्स त्याचा राहिला गेलाय आणि इथून पहिलं षटक पूर्णपणे त्याच्या नावावर आपल्याला बघायला मिळतंय. रिहान सुपर किंग बहाडोली 1-1 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बिकट स्थिती आहे. इथून चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 30 आणि विजयासाठी तब्बल 78 धावांचं लक्ष समोर असेल. कडक मंगल यांचं इथे आगमन झाले सोन्यावरून. कालच्या दिवसामध्ये त्यांचा कडक डान्स आपल्याला बघायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये सुद्धा ते सकाळच्या सत्रामध्ये हजर झाले, त्यांचं करूया वेलकम. 30 चेंडू आणि विजयासाठी 78 धावा.
दोन बॅटर एका बाजूने आपण बघतोय राहुल पाटील टेंबोडे आणि दुसऱ्या बाजूने रोहित किणी भामटपाडा. या दोघांमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेचं इथे मात्र दर्शन तुम्हाला दाखवावं लागेल. राहुल पाटील 2025चा एंड आणि 2026ची सुरुवात चांगल्या फॉर्ममध्ये होते. 2-3 ट्रॉफीज खेळलेत, ते मोठमोठ्या स्पर्धा खेळले, त्यामध्ये ते इन्फॉर्म बॅटर म्हणून आपल्याला बघायला मिळाले होते. एका बाजूने रोहित केणी हार्ट हिटर फलंदाज म्हणून ओळखले जातात. दोघांकडे क्षमता आहे. यावेळेला पूर्णपणे आपण बघतोय तर यंगस्टार टेंबोडे उमरोळी हा संघ आपण बघतोय सध्याच्या स्थितीला ड्रायव्हिंग सीटवर आहे. इथून पहिलं षटक पूर्णपणे त्यांनी आपल्या नावावर करून घेतले. जित गावडने फक्त एक धाव पॉवर प्लेच्या ह्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज. इथून फटका तर चांगला खेळलाय. इंटू द गॅप चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. GT 11 माकडे आणि निहाली स्वरांगी वॉरियर्स दुपटन सोनावेच्या स्टँड मध्ये 4 धावांकरिता चौकार येतोय. याच पद्धतीचे फटके खेळावे लागतील. धावा झाले धावफलकावर 5 धावा धावफलकावरती बघा. रिप्लेच्या माध्यमातून राज आले गोलंदाजी ट्रॅक वरती. थ्रू द कव्हर्स बॉलला खूप चांगला न्याय दिला आणि बिटवीन द गॅप पॉवर प्लेचं षटक चालू असता कारणाने खूप चांगला फटका राहिला. स्कोर कार्डला या चौकाराच्या साहाय्याने 5 धावा. यावेळेला डीप पॉइंटला वरना बॉलला खेळलंय, जिथे क्षेत्ररक्षक पॉवर प्ले मध्ये शॉर्ट पॉइंट मध्ये होते त्यांना बीट करत सलगचा दुसरा. राहुल पाटीलला आता मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये येणं गरजेचं आहे. एका भल्या मोठ्या टार्गेटला तुम्ही ज्या वेळेला फेस करता त्यावेळेला तुमची सुरुवात अत्यंत महत्वाची आहे. रिप्लेच्या माध्यमातून हाफ ट्रॅकरचा बॉल होता, तदनंतर शरीरापासून देखील दूर ठेवलेला, परंतु त्यावरती राहुल पाटील यांनी चौकार शोधला. चांगला स्ट्रोक. धावसंख्या 4 फ्लाय झाली आणि 9 धावा आता जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे या 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर राज वकेश पाटील यांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि पहिल्याच 2 बॉलवरती ज्यांच्या विपक्षात राहुल पाटील हे बरसलेत. मागच्या षटकात जीतनं जी गोलंदाजी केली त्याच्याच पावलोपावली तुम्हाला इथून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. नाही झालंय आतापर्यंत, येणाऱ्या काळात देखील तुम्हाला देखील कमबॅक करणं तेवढंच गरजेचं आहे. राज पाटील तिसरा बॉल या षटकातला राहुल पाटील फेस करतील. कट करायचा होता, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. आता हा चेंडू मी म्हणेन की तोच फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल पाटील यांनी केला. मनोज सर, आता 9 बॉलचा खेळ देखील संपलाय. 9 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 धावा ह्या धावफलकावरती पॉवर प्ले मध्ये थोडीशी बिकट स्थिती बॅटिंग करत असताना. नक्कीच इथून 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये 20च्या वर धावा जरी आल्या तरी येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 षटकांमध्ये त्या धावा तुम्ही कव्हर करू शकतात. कारण ह्या आधी आपण बघितलं उमरोळी टेंबोडे हा संघ आपण बघतो यंगस्टार टेंबोडे 4 षटकांमध्ये 39 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 2 षटकांवर त्यांनी जो प्रहार केला तिथून धावांची गती वाढवली आणि बॅकफुटवर पाठवले रिहान सुपर किंग बहादुरी संघाला. इथून राहुल पाटील मात्र लयमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील खेळलेत आणि त्याने 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. याच पद्धतीचे फटके खेळावे लागतील. इंटू द गॅप चेंडूला पाठवण्यामध्ये राहुल पाटील माहिर आहेत आणि धावा झाल्या धावफलकावर 13. राज पाटील उमरोळीचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. इथून फटका तर चांगला खेळलाय, चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत 1 धाव सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय. चांगल्या पद्धतीचं शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय. 14 धावा धावफलकावर, परंतु धावांची गती आहे ती थोडीशी कमी आपल्याला बघायला मिळते. कारण पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये पॉवरफुल खरं तर फलंदाजी व्हायला हवी होती. इथे पॉवरफुल गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की गोलंदाजी चांगली राहिली. येणारा शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती देखील कट केलाय. शॉर्ट पॉइंटचे खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तिथे राकेश पाटील यांना आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ संपला. 14 धावा या धावफलकावरती लागल्या. एक मोठ्या टार्गेटला ज्या वेळेला तुम्ही फेस करता तुमची सुरुवात अगदी तडाखेबंद असायला हवी, ती नाही झाली, परंतु हरकत नाही. सुरुवातीच्या काळात जर आपण यंगस्टर टेंबोडे उमरोळी या संघाला पाहिलं तर 4 षटकांमध्ये त्यांच्या देखील फक्त 39 धावा होत्या. 2 षटकांमध्ये तेही तुटून पडले आणि तदनंतर एक मोठं टार्गेट 79चं सेट केलं. आता मागे 2 षटकांमध्ये काय झालंय याला महत्व न देता येणाऱ्या 4 षटकांमध्ये आम्ही आमच्या संघासाठी चांगलं क्रिकेट दाखवू, या अनुषंगाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल. एका बाजूला राहुल पाटील यांनी 7 बॉलमध्ये 14 रन खूप चांगले केलेत. रोहित किणी थोडेसे शांत दिसले. येणाऱ्या काळात जीत गावड हा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आणि त्या तिसऱ्या षटकात इथे गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा.
जित गावड यांना आपण पाहतायत. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं त्यांनी. पॉवर प्ले मध्ये नवा कोरा फरीचा बॉल कसा हाताळावा ज्याचे उत्तम ज्यांना गुणवत्ता आहे आणि ते जीत आता तिसऱ्या षटकात आलेत. आपल्या स्पेल मधलं अगदी त्यांचं शेवटचं असेल 6 षटकांचं क्रिकेट, ज्यामध्ये जित पाटील जित गावड हे 2 षटकं हाताळतायत. 2 षटकांचा खेळ संपला. 7ची सरासरी राखत 14 धावा. जित आणि राहुल पाटील एकाच गावातून बिलॉंग करत असताना यावेळेला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे टिपलाय कॅच. राज यांच्या खूप चांगल्या कॅच इथे कॅरी होतोय. फलंदाज बाद गॉन. रिहान सुपर किंग बहाडोलीसाठी इथे खऱ्या अर्थानं राहुल प्रकाश पाटील 8 बॉल मध्ये 14 रन त्यांनी जरूर केले, परंतु ज्या वेळेला फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला मनोज सर त्यावेळेला आता ते बाद झालेत. इथून येणाऱ्या फलंदाजांवर आता मोठी जबाबदारी असेल, कारण एकामागून एक विकेट सुद्धा जात आहेत, धावा येत नाहीत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल राहुल घरत. क्षमता तर भरपूर आहे या खेळाडूमध्ये सुद्धा राहुलकडे, परंतु आज थोडीशी बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीतून सावरायचं असेल तर चांगले फटके सुद्धा खेळावे लागतील, धावफलक हलतं ठेवावं लागेल. इथून आपण बघतोय पूर्णपणे शेवटच्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं तर यंगस्टार टेंबोडे उमरोळीने काय जबरदस्त बॅटिंग केली आणि इथून आपण बघतोय पहिल्या 3 षटकांमध्ये प्रभावित मारा. खास करून कौतुक करेन जित गावडचं, ज्याने आतापर्यंत 7 चेंडू फेकून झालेत, 1 धाव खर्च केले आणि 2 गडी बाद केलेत. काय जबरदस्त अप्रतिम अफलातून गोलंदाजी. जित गावड का म्हणून संघामध्ये मी महत्वाचा गोलंदाज आहे, प्रामुख्याने 2 षटकं मी का हाताळतो त्याचं उत्तम प्रात्यक्षिक त्याने देखील दिलंय. या वेळेला फटका तर जरूर खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत तिथे तन्मय तरे आणि चिन्मय तरे, जिथे बॉलला आपण पाहतात फील्ड केलंय. बघता बघता 2 रन सहज रतीनं परिपूर्ण होत आहेत. आता या 2-2 धावा नाही चालणार. येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये एक तरी मोठा हिट करणं गरजेचं आहे आणि त्या मोठ्या हिटचा शोध आता घ्यावा लागेल. जी सध्या गाडी तुमची डबल गिअर मध्ये आहे तिला येणाऱ्या काळात डबल टॉप हाकावं लागेल, अदरवाईज डेस्टिनेशन लांब राहील की काय, या अनेक गोष्टी इथे गरजेच्या आहेत. राहुल स्ट्रायकिंग एंडला पहिल्याच बॉलवरती 2 रन त्यांच्या बॅटमधनं आलेत. जित गावडनं गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली केली. पुढचा बॉल, या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॉल पडण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद झाला आणि शरीरापासून अचूक टप्पा असा दूर ठेवला आणि इथे डॉट बॉल येतो मनोज सर. प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला थोडंसं टेन्शन वाढवून जाईल. प्रत्येक निर्धाव चेंडू मागे तुमची रणनीती आहे, ती रणनीती तुम्हाला आता आखावी लागेल, कारण प्रत्येक डॉट बॉल नंतर सेलिब्रेशन होताना आपल्याला बघायला मिळते एका बाजूने जित गावड राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू होता. काय जबरदस्त अप्रतिम चेंडू मात्र फेकला गेला होता. इथून पंच काय डिसिजन देतात बघूया. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली. हा चेंडू जाणून बुजून पायाने अडवलाय की नाही हे बघण्यासाठी मात्र तिसरे पंच इथे येतील. तिसरे पंच देखील आता बिझी होतील आणि निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय याची शहानिशा होईल. पंचांना इथे विरल सर स्वतः येत असताना आपल्याला बघायला मिळतात. क्रुशल मोमेंटचा, कारण एक फलंदाज खऱ्या अर्थानं इथे क्रिकेटच्या नियमामध्ये अनेक काही गोष्टी बदललेल्या आहेत. जर स्वतःहून तुम्ही जर त्या बॉलला पाय लावला असेल तर मग तिथे तुम्हाला बाद देखील घोषित केलं जातं. तुम्ही तुमच्या रनिंग वे मध्ये असतील आणि त्या बॉलला पाय लागला असेल तर मग खऱ्या अर्थानं त्याही गोष्टी पाहिल्या जातील. काय होते आणि काय बिघडतंय. तिसरे पंच देखील आता विरल सर स्वतः आलेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. विश नेटवर्कची टीम तिथे बिझी होते. मनीष निजाई आहेत, साहिल पाटील आहेत आणि काय घडतंय काय बिघडतंय या सगळ्या गोष्टी आता तिथे पाहतात. युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या काही गोष्टी क्लिअर होत आहेत. फलंदाज जिथे आपण पाहतात आउटस्ट्रेक्ट फील्ड आणि म्हणजेच आपण पाहतात फलंदाज इथे बाद. तुम्ही स्वतः तिथे जर बॉलला पाय लावला असेल, फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळाले. बघा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी स्वतः बॉलवरती जो पाय त्यांचा लागला आणि तो खऱ्या अर्थानं दिसून आला पंचांच्या नजरेत. पंचांनी दर्शवलं आणि इथे फलंदाज ते बाद घोषित केले जातात. क्रिकेटच्या खेळामध्ये या सगळ्या गोष्टी आता अनेक वेळा क्रिकेट जर आपण तपासून पाहिलं तर या युट्यूब लाईव्हनं अनेक गोष्टी आपल्याला समोर क्लिअर होत असताना पाहायला मिळतात. फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाले.
गार्गेश पाटील. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये देखील चांगले क्रिकेट फॉर्मातला खेळाडू आहे. गोलंदाजीने मनं जिंकलेली आहेत. फलंदाजी संघासाठी करावी लागेल आणि महत्वाच्या काळात, कठीण काळात, संघर्षाच्या काळात न डगमगता तुम्हाला इथून संघासाठी उभं राहणं गार्गेश पाटीलकडे मनोस्तरती गुणवत्ता आहे. नक्कीच गुणवत्ता तर भरपूर आहे या खेळाडूकडे. आज ती सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण याआधी आपण बघितले तर 16 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत आणि ते प्रमुख 3 फलंदाज होते. इथून गार्गेश हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय जीत आणि या वेळेला झेल सुटलाय. गार्गेशला मिळालेलं हे जीवनदान नवसंजीवनी देईल का रिहान सुपर किंग बहाडोली संघाला, हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल, कारण बॅटर इनफॉर्म आहे. बहाडोली प्रीमियर लीग गाजवलेले आहे फलंदाजीने गोलंदाजीने, परंतु इथे आपण फॉर्मॅट थोडा वेगळा आहे. गोलंदाज सुद्धा चांगले आहेत, परंतु मनगटामध्ये ताकद आहे आणि मोठे फटके याच्या बॅटमधून येतात. इथून जीत गावड करतोय थोडीशी चुकी. 17 धावा धावफलकावर 3 गडीच्या मोबदल्यात 2.5 जीत गावड. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल गरज जीतच्या अगेन्स्ट. इथे आपण बघितलं तर झेल सुटलाय. या 2026 उत्कर्ष पाटील 2026 आगरी प्रीमियर लीग आणि पहिल्या दिवसापासून आज आपण बघतोय की बरेच झेल सुटलेले आहेत. आणि प्रमोद सरांनी उल्लेख केला होता की रॉकी ग्रुप चषकामध्ये तब्बल 50च्या पेक्षा जास्त झेल सुटले होते. चला मित्रांनो, थोडी घाई करा, आज आपल्याला शेड्यूल पूर्ण करायचं आहे. थोडंसं उशिराने चाललोय. अमर पाटील आम्हाला दर्शवतील धावा झाले. धावफलकावर आपण बघितलं तर 18 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय 3 कंप्लीट होताना धावसंख्या 6च्या सरासरीने रिहान सुपर किंग संघ पुढे जाताना 18 चेंडू आणि विजयासाठी 61 धावांचं लक्ष असेल. एक मोठं टार्गेट आहे. 18 बॉल 61 म्हणजेच येणाऱ्या काळात तुम्हाला आता आक्रमणी भूमिका स्वीकारणं गरजेचं आहे. गार्गेश पाटील जे दाखल झालेत, एक संधी पहिल्याच बॉलवरती मिळाली आणि आता गार्गेशला मात्र त्या संधीचं सोनं करावं लागेल. गार्गेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो उल्लेख केला तुम्ही की बहाडोली प्रीमियर लीग देखील गाजवले, परंतु आता थोडे गोलंदाज देखील टफ आहेत. त्या अनुषंगानं स्वतःला सिद्ध करण्याची योग्य वेळ. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे 61. गोलंदाज पुन्हा एकदा राज पाटील, ब्रँड ऑफ उमरोळी. उमरोळीचा एक युवा खेळाडू, प्रतिभाशाली गोलंदाज आहे, ज्याने पहिल्या षटकात जरूर त्याच्या विपक्षात धावा आल्या, परंतु आता येणाऱ्या काळात या 4थ्या षटकामध्ये धावांना अंकुश लावण्याचं काम तोही करेल का, याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. राहुल स्ट्रायकिंग एंडला आहेत. राहुल पाटील बाद झाल्यानंतर स्कोर कार्डला वेग मिळत नाही. जे स्कोर कार्ड शांत झालं ते आतापर्यंत शांतच दिसतंय. गार्गेश पाटील आणि राहुल यांच्यावरती आता जिम्मेदारी असेल. मोठा फटका करण्याचा जरूर प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेग मध्ये, शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षण जरूर झाले आणि तुर्तास मिळते सिंगल. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 19 वरती. धावसंख्येमध्ये आता बदल करायचा असेल तर मनोज सर मोठ्या फटक्यांचं निमंत्रण येणं गरजेचं आहे. नक्कीच, कारण एकेरी दुहेरीने आता काही होणार नाही. तुम्हाला विजयासाठी आपण बघितलं तर अजूनही 60 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 17 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या असतील तर मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. इथून पहिल्या 2 चेंडूंवर फक्त 2 सिंगल आल्यात. कारण रन रेट आपण बघितलं तर 6 ने संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि 22.13च्या सरासरीने तुम्हाला धावा काढायच्या आहेत. त्यामुळे मोठे फटके येणे गरजेचं आहे. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, मोठ्या फटक्यांना आता कुठला फलंदाज जिम्मेदारीने मैहून असं आपल्या डगआउट मध्ये सांगून देईल. रिहान सुपर किंग बहाडोली करिता राहुल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला राहुल यांनी फटका तर खेळलाय जरूर, पण चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत, गोलंदाज आहेत, दोघांमध्ये देखील समन्वय नाही साधलं. कोण कॅच घेणार हेच दोघांना देखील माहिती नव्हतं. शेवटच्या क्षणाला यष्टीरक्षकांनी हात पुढे केले, परंतु त्या हातामध्ये चेंडू नाही थांबला. धरती मातेला इथून दान दिल्या. म्हणून सर दोन्ही फलंदाजांना आता संधी मिळाली, परंतु आता इथून मोठे फटके जरूर शोधावे लागतील. आता प्रत्येक निर्धाव चेंडू तुम्हाला या सामन्यातून बाहेर करेल यात काही शंका नाही. कारण आता सिच्युएशन तशी आहे की प्रत्येक चेंडूवर तुम्हाला अटॅक करायचा आहे. इथून राज चांगली गोलंदाजी करतोय. गार्गेशला थांबवलंय, राहुल गरजला थांबवलंय, म्हणजे तुमच्याकडे गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता तुम्ही सिद्ध करतात मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. 13 धावा आल्या होत्या, 3 चौकार आले होते, परंतु इथे 4 चेंडूमध्ये 3 सिंगल. काही जबरदस्त गोलंदाजी राज वाकेश पाटील उमरोळी. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या षटकात जरी माझ्या विपक्षात धावा आल्या असतील, परंतु 4थ्या षटकात मी नाही धावा देणार. ज्या पद्धतीने राजनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले मैदानाच्या आत. गार्गेश पाटील तयार आहेत.
गार्गेश पाटील साठी गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू हाताळला, फक्त सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साहाय्याने आता स्कोर कार्डला भरपूर काही बदल नाही होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच मनोज सर 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर चौथ्या षटकात 22 धावा. 22 वर 3 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये 3.5 चेंडू षटकांचा खेळ होताना उर्वरित 13 चेंडू आहेत. 13 चेंडूमध्ये किती मोठे फटके येतील हे बघणं महत्वाचं असेल. त्यातला एक फटका आलाय का तर नाही. मध्ये क्षेत्ररक्षक आपण बघतोय काही जबरदस्त झेल घेताना आपल्याला बघायला मिळतोय. राहुलला इथे बाद केलं गेलंय. षटक क्रमांक 4 संपलेला आहे. 12 चेंडू आणि आता विजयासाठी विश नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आपण बघणार आहोत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी आपण बघतोय धावांची गरज आहे 57. 12 चेंडू आणि 57 धावा. 12 चेंडू आणि 57ची गरज असताना आता फलंदाज देखील राहुल बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन केणी सोनाव्याचे एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत आणि स्वतः एक चांगले आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. आग्री प्रीमियर लीगच्या कार्यकारिणी वाहिनीमध्ये देखील त्यांचं नाव आहे. जे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सचिन केणी दाखल झालेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायच्या 57. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला आता मोठे फटके शोधावे लागतील. चला टीम मिटिंग्स कमी घ्या, वेळ भरपूर कमी आजच्या दिवसात, कारण आतापर्यंत आपण या तिसऱ्या मॅच मध्ये आहोत. याही नंतरच्या मॅचचा टॉस झालाय, तोही सामना तेवढाच महत्वाचा आहे. प्लीज फिल्डिंग टीम. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर फक्त 22 धावा फक्तच म्हणाव्या लागतील, कारण ज्या वेळेला तुम्ही 79चा पाठलाग करता त्यावेळेला 4 षटकांमध्ये किमान 40-45 पर्यंत तुम्ही असायला हवे होते. तर ते नाही दिसत. तिथे आता 12 बॉल मध्ये रन करायच्या 57. सचिन केणी यांना आपण पाहतात जे नुकताच दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. सचिन हा असा फलंदाज आहे की हे मैदान त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे, कारण ज्या वेळेला आग्री चषक असू द्या किंवा एकविरा चषक असू द्या त्याच्यामध्ये त्याची फलंदाजी होती. या मैदानावर त्याची 1-2 अर्धशतकं सुद्धा आहेत. तर नक्कीच या खेळपट्टीचा या मैदानाचा त्याला पुरेपूर अनुभव आहे. इथून जर त्याची बॅट तळपली तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतोय. परंतु इथून फक्त समोरच्या संघाला अपोजिट संघ आहे जो आपण बघतोय यंगस्टार टेंबोडे उमरोळी, फक्त 2 ते 3 चेंडू तुम्हाला निर्धाव फेकायचे आहेत. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलाय. षटक क्रमांक 5 आणि प्रतीक आलेत ज्यांनी या आधीचा कॅच टिपला. समोर काय अप्रतिम कॅच टिपलाय. 12 बॉल आणि 57 धावांची गरज. गोलंदाज तयार. गार्गेश पाटील पहिलाच बॉल त्यांच्याकरिता व्हाईट बॉल आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलेत आणि या व्हाईट बॉलने स्कोर काढला. मनोज सर आता गती मिळते 23 धावा. 12 मध्ये करायचे 56. 23 वर 4 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 56 धावांची गरज. एका मोठ्या विजयाच्या दिशेने मात्र हा संघ जाताना यावेळेला गार्गेश इज ऑन फायर होताना मनगटामध्ये ताकद आहे आणि या ताकदीचा इथे वापर करताना गार्गेश पाटील आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगला फटका. अगदी शॉर्ट बॉल होता. मिड विकेटला क्लिअर करणारा जो तुम्ही उल्लेख केला मनगटी स्ट्रोक. काय फटका केला बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. अर्ध्या विकेटचा बॉल आणि त्यावरती गार्गेशनं खूप चांगला फटका. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर मिड विकेटला सलामी देणारा हा एक जबरदस्त षटकार. मॅच मध्ये आता लढायचं असेल तर याच पद्धतीचे फटके तुम्हाला शोधावे लागतील. 11 बॉल आहेत आणि 11 बॉल मध्ये रन करायचे आहेत 50. 11 चेंडू विजयासाठी 50 धावांचं लक्ष. 29 वर 4 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गार्गेशच्या बॅटमधून सरळ बॅटने खेळलेला हा फटका डाऊन द ग्राउंड आपण बघतोय. चेंडूला उचललंय फेकलंय तोपर्यंत 1 धाव येताना धावसंख्या 30 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 10 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष. 10 चेंडू आणि 49 ची गरज आहे. सचिन केणी स्ट्रायकिंग एंडला. हे मैदान ज्यांच्यासाठी खूप चांगलं राहिलेलं आहे. मागच्या अनेक वेळा या मैदानात जेव्हा जेव्हा आले चांगल्या धावा त्यांनी उभ्या केल्या तेच सचिन केणी. या वेळेला सचिन केणी यांच्यासाठी वेगवान चेंडू. ऑन साइडला फटका तर जरूर खेळायचा होता. आता डॉट बॉल येतोय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 49 धावा. टेंबोडे यंगस्टर उमरोळी या संघ आता खऱ्या अर्थानं विजयाच्या पाऊल खुणा दिसायला लागल्यात की काय असं म्हणायला हरकत नाही. 9 बॉल आणि 49 धाव्यांची गरज. पुढचा बॉल
या वेळेला देखील सचिन यांचा फटका बऱ्याच काळ हवेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज प्रतीक बघायला मिळाले. शेवटच्या क्षणाला कॅच सुटलाय. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये मनोज सर या मॅचला जिंकण्याकरिता 48 धाव्यांची गरज आहे. 8 षटकार मारायचे आहेत. इथून एकही निर्धाव चेंडू गेला, निर्धाव म्हणण्यापेक्षा षटकार जर आला नाही तर मात्र या स्पर्धेत पहिला सामना गमावण्याची नामुष्की ओढवेल. प्रत्येक चेंडूवर षटकार मारायची कॅपॅसिटी तुम्हाला ठेवावी लागेल. इथून गार्गेश यावेळेला आपण बघतोय आता 7 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष समोर असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या स्थितीला आपण बघतोय चांगली कामगिरी करताना यंग स्टार टेंबोडे उमरोळी हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. गार्गेश पाटील 7 चेंडू आणि 10 धावा. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सचिन केणी 2 चेंडू आणि 1 धावेवर खेळतोय. राईट अम ओव्हर द विकेट. आदरणीय नितेश कदम सरांचं इथे शुभ आगमन झालंय. आग्री प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही त्यांचं धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. शब्दसुमनाने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गार्गेशच्या बॅटमधून आलाय एक षटकार. 6 चेंडू आणि विजयासाठी. त्यांच्या समवेत आदरणीय किशोरजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करतोय आम्ही या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे, थँक्यू. चला घाई करा प्लीज. यंगस्टार टेंबोडे उमरोळी नम्र विनंती असेल थोडी घाई करा. राकेश पाटील अँड कंपनी जीत गावड आपणास नम्र विनंती असेल. यानंतर तानसा किंग आणि राही फायटर माकणे दोघांनी तयार राहायचं आहे. सामना संपला की लगेच मैदानाचा ताबा घ्या. षटक क्रमांक शेवटचं असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी आपण बघतोय 42 धावा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे 42 या सामन्याला जिंकण्याकरिता. जरी प्रत्येक बॉल वरती षटकार आले तरी देखील या सामन्याचं गणित जे आहे ते खऱ्या अर्थानं यंगस्टर टेंबोडे उमरोळी या संघाच्या बाजूनं दिसतंय सध्या तरी. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, कधीही घडू शकतं. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती महाराष्ट्र पोलीस अर्थात राकेश पाटील यांना पण पाहतात. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायचे 42. स्ट्रायकिंग एंडला सचिन केणी सोनावेचे एक घातक फलंदाज म्हणून आपण त्यांना देखील पाहिले. गोलंदाज तयार होतील. राकेश या वेळेला पहिल्याच बॉल वरती सचिन केणी यांच्या बॅट मधनं जबरदस्त षटकार. आता हेच षटकार तुम्हाला येणाऱ्या काळात बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल वरती जरी षटकार आला तरी देखील समीकरण हे टेंबोड्याच्याच बाजूने राहील. परंतु आता गोलंदाज राकेश यांनी कुठलीही चुकी न करता इथून गोलंदाजी प्लेन 6 बॉल मध्ये जरी 6 षटकार आले तरी देखील विजय आपलाच आहे. या अनुषंगाने तुम्हाला आता गोलंदाजी करावी लागेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचे 36. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 वरती. पुढचा बॉल या वेळेला दुसरा देखील मागच्या बॉल वरती सचिन केणी यांनी तिथेच फटका खेळला आणि पुन्हा एकदा मिड विकेटला क्लिअर करत असताना हा आलेला षटकार. निश्चित स्वरूपात मनोज सर थोडासा उशीर झाला की काय या फटक्यांना असंच म्हणावं लागेल. उशीर तर झालाय परंतु मी म्हटलं होतं की सचिनच्या प्रेमामध्ये आहे हे मैदान आणि सातत्याने ह्या मैदानावर त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतात. आणि आज सुद्धा रिहान सुपर किंग बहाडोलीचा नेट रन रेट सुधारण्यासाठी मात्र ही फटकेबाजी योग्य आहे. इथून 4 चेंडू आणि 30 धावा. फटका तर चांगला खेळला आहे. हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला मिळतोय. इथून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळाली आणि 1 धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 50 धावा. 3 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष असेल. कडक मंगलने सचिन किणी यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. सचिन सामना संपल्यानंतर घेऊन जायचे आहेत. या वेळेला आपण बघतोय गार्गेशच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. या वेळेला 2 चेंडू आणि 28 धावा. 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये रन करायचे 28. मंगल कडक यांच्या माध्यमातून आपण पाहतात सचिन केणी यांच्या षटकारांकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा सचिनच्या बॅट मधनं या षटकातील 3रा आणि इथे आपण पाहतायत काय बॅटिंग होत आहे. सचिन केणी लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. थोडस आधी आले पाहिजे होते.
तर निश्चित स्वरूपात हे समीकरण थोडंसं बदललेलं असतं, परंतु आता झर आणि तर क्रिकेटला मॅटर करत नाही. शेवटचा बॉल बाकी आहे आणि या सामन्याला जिंकण्याकरिता आता 22 धाव्यांची गरज. विश नेटवर्कची कॅमेरामॅन टीम प्लेन देखील दाखवतात अगदी तुमच्या जवळ. एक बॉल आणि एक बॉल मध्ये रन करायचे 22. सचिन केणी वेगानं धावा इथे मात्र जमवण्याचा प्रयत्न करतात, जो नेट रन रेट वरती सुधार होण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आहे. बॅटची कड, चेंडू लॉंग स्टॉप मधनं क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या साह्याने दुसरीचा प्रयत्न करतात जरूर. रनआउट मध्ये फलंदाज इथे जरूर बाद होतील. राकेश यांच्या हातामध्ये तो बॉल गेला आणि फलंदाज रन आउटच्या स्वरूपात एक मोठ्या फरकानं विजय इथे प्रस्थापित केला. यंगस्टर टेंबोडे उमरोळी या संघानं 21 धावेनं हा सामना जिंकला. अभिनंदन, खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं. बॅटिंगनं देखील प्रभावी केलं होतं जीतनं, गोलंदाजी देखील अचूक हाताळली आणि मॅन ऑफ द मॅच हाही किताब आपण बघणार आहोत. तो कोणाच्या नावी जातोय? जर आपण समरी पाहिली तर यंगस्टर टेंबोडे बॅटिंग करत असताना 9 बॉल मध्ये 32, जीत गावडच्या राहिल्या. प्रतीक यांच्या देखील 11 बॉल मध्ये 23 रन. अजयनं 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. आदित्य पाटील 5 बॉल मध्ये 6 रन. तदनंतर जर गोलंदाजी पाहिली तर ज्यांनी खऱ्या अर्थानं जीतची गोलंदाजी आपण 2 षटक 5 रन 2 गडी बाद. तदनंतर राज पाटील 2 षटक 17 रन 1 गडी बाद. प्रतीक यांची देखील गोलंदाजी 1 षटक 15 रन आणि राकेश पाटील यांचं देखील आपण पाहतात 1 षटक आणि 21 धावा. तर एका बाजूला बॅटिंग करत असताना गार्गेशच्या बॅटमधनं रन जरूर आल्यात. 9 बॉल मध्ये 17 नाबाद आहेत. सचिनने देखील खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, परंतु आता विजयाचा जो झेंडा रोवला गेला तो म्हणजेच यंगस्टर टेंबोडे उमरोळी या संघाच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट जीत गावड मॅन ऑफ द मॅच. आपण या मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांना विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि जीत गावड ठरलेत मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. चला फील्ड अरेंज करून घ्या. फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. वेळ कमी आजच्या दिवसात, कारण आपण उशिरानं सुरू केलंय आजचं शेड्यूल. त्या अनुषंगानं 7 सामने कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न राहील आयोजकांचा. प्लीज आपण थोडी